नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे क्वेश्चन नंबर 6B. सेक्शन 5मध्ये 6 क्वेश्चन आणि त्यामध्ये बी. एक्सपांड द थीम. B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे कोणतेही एक सोडवा असं म्हटलं आहे. एकतर B1 नाहीतर B2. B1मध्ये असेल न्यूज रिपोर्ट. रिपोर्ट पाहिजे इथे, रिपोस्ट झालं रिपोर्ट. न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन. खालील हेडलाईन वाचा अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. यामध्ये एक हेडिंग असेल जसं की इथे दिलेलं आहे. 21 years ओल्ड मयूर विन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप. त्यानंतर मेक यूज ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन्स. हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन आणि बॉडी ऑफ द रिपोर्ट. हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असेल याला ऑरमध्ये B2. डेव्हलप अ स्टोरी यूजिंग द फॉलोइंग बिगिनिंग. म्हणजे फॉलोइंग बिगिनिंग असेल इथे आणि त्यानुसार इथे स्टोरी आपल्याला लिहायची असते. स्टोरी आहे पहा. वन्स अपॉन अ टाईम. एक काळ असा होता की देर लिव्ड अ वुड कटर राहत होता. एकेकाळी वुड कटर राहत होता इन अ स्मॉल विलेज, छोट्या गावामध्ये. वन डे ही वेंट टू द फॉरेस्ट. एके दिवशी तो जंगलात गेला आणि इथे अशा पद्धतीने तुम्हाला पुढे डॉट 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 असं दिसेल. म्हणजे एकतर बिगिनिंग देण्यात येईल या ठिकाणी, नाहीतर शेवटचे जे 1-2 लाईन्स असतील. तर आपल्याला पाहायचं आहे दोन्ही पाहू आपण. इथे आन्सर इथं ऑलरेडी दिलेला आहे मी. B1 न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने तयार करायचं आहे पहा. न्यूज रिपोर्ट हेडिंग दिलेला होता 21 years ओल्ड मयूर विन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप. म्हणजे चेस चॅम्पियनशिपमध्ये 20 म्हणजे 21 years 21 वर्षाचा जो मयूर नावाचा मुलगा आहे तो वर्ल्ड चॅम्पियनशिप चेसमध्ये जिंकलेला आहे. तर आपल्याला उदाहरणामध्ये मुंबई 1 जानेवारी 2022 असं लिहिलं आहे. समजा लातूर इथे लिहू शकतो आपण. लातूर 1 जानेवारी 2022. म्हणजे जो या ठिकाणी हे जे दिलेलं आहे 2006 करू आपण. ठीक आहे. बाय स्टाफ रिपोर्टर हे असं तुम्हाला लिहावं लागेल. याच पद्धतीने तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहू शकता. कसं लिहायचं बघा. 21 years ओल्ड मयूर वॉन गोल्ड मेडल जिंकलं आहे. कशासाठी तर फॉर इंडियासाठी इन वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये मयूरने म्हणजे 21 वर्षाचा मयूर गोल्ड मेडल जिंकलेला आहे. ही वॉन द चॅम्पियनशिप बाय विनिंग ऑल गेम्स बट वन. म्हणजे सर्व गेम्स जिंकून सुरुवातीपासून. तर हे गोल्ड मेडल मयूरने जिंकलेलं आहे. इन धिस टुर्नामेंट, या टुर्नामेंटमध्ये द टॉप 56 प्लेयर्स फ्रॉम 25 कंट्रीज. म्हणजे 56 प्लेयर्सने 25 कंट्रीजमधून भाग घेतलेले होते. हॅड पार्टिसिपेटेड म्हणजे भाग घेतले होते. अर्लियर मयूर हॅड वॉन AICF चॅम्पियनशिप 2012 असं आहे. 1 मिनिट. 2011 असं आहे या ठिकाणी. 2011 म्हणजे अर्लियर म्हणजे अलीकडेच आत्ता मयूर हॅड वॉन AICF चॅम्पियनशिप सुद्धा जिंकलेला होता, जे की 2011मध्ये. विथ हिज विन एशियन वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप टू बी हेल्ड लेटर this year. The tournament was held on 23rd and 24th डिसेंबर. म्हणजे डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या या चॅम्पियनमध्ये
AICF सुद्धा त्याने जिंकलेला होता. इन अ ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. मयूर रिमेंट अनडिफिटेड म्हणजे न हारता तो जिंकलेला आहे. इन द टुर्नामेंट स्कोर्ड 8.5 पॉईंट्स चॅम्पियनशिप. 8.5 पॉईंट आउट ऑफ अ मॅक्झिमम ऑफ पॉईंट्स टू विन चॅम्पियनशिप. म्हणजे जे 8.5 जिंकण्यासाठी गुण महत्त्वाचे तेवढे तो प्राप्त केला होता. मयूर ऑल्सो स्टूड फर्स्ट इन द MCA. आता हे फुल फॉर्म आहे इथे, महाराष्ट्र स्टेट चेस. यामध्ये MCA कडून घेतलं जातं, त्याच्यामध्ये चॅम्पियनशिप. याच्यामध्ये तो फर्स्ट रँकमध्ये आहे असं म्हटलं की स्टूड म्हणजे आहे तो. बाय विनिंग वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप म्हणजे तो हा जो चेस चॅम्पियनशिप आहे तो जिंकल्यावर तो फर्स्ट रँकमध्ये आहे. स्टूड म्हणजे आहे तो. मयूर बेग्ड द टायटल अलॉंग विथ द प्राइज ऑफ 10 लाख म्हणजे मयूरला 10 लाख मिळालेत. द टुर्नामेंट वॉज टफ. टुर्नामेंट टफ होता. विथ ऑल द कंटेस्टंट्स असं आहे. कंटेस्टंट्स म्हणजे पार्टिसिपेट झालेले. पुटिंग आउट देअर बेस्ट म्हणजे आपापल्या परीने सर्वजण व्यवस्थित खेळलेत. सेड मयूरने असं सांगितलं आहे. अबाउट हिज एक्सपिरियन्स ड्युरिंग द टुर्नामेंट. या टुर्नामेंटच्या द्वारे म्हणजे खेळत असताना त्याला अनुभव आलेलं जे काही आहे त्यानुसार ते सांगितलं आहे. मयूर अँड द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ऑर्गनाइज्ड मयूर अँड ऑर्गनाइज म्हटलं. कॉंग्रॅच्युलेटेड द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया कॉंग्रॅच्युलेटेड हिम म्हणजे मयूरला कॉंग्रॅच्युलेट केलेत. अँड सेड दॅट काय म्हणालेत बघा. सेड दॅट धिस विन इज शुअरली अ रिवॉर्ड फॉर द एफर्ट्स आवर यंग जनरेशन. अशा पद्धतीने प्रतिक्रिया पंतप्रधानकडून सुद्धा आलेल्या आहेत. हॅव पुट इन टू चेस. द प्राईम मिनिस्टर ॲडमायर्ड हिम म्हणजे प्रशंसा केली त्याची. अँड विश हिम लक म्हणजे काय म्हणून आपण विश हिम लक म्हणजे भविष्यासाठी जे एक आशीर्वाद म्हणा किंवा त्याला विश केला. फॉर हिज ब्राईट फ्युचरसाठी म्हणजे त्याच्या भविष्यासाठी. महाराष्ट्र चीफ मिनिस्टर द ऑर्गनायझर ऑफ दिस इव्हेंट. ऑल्सो महाराष्ट्र चीफ मिनिस्टर म्हणजे या ठिकाणी काय कॉंग्रॅच्युलेट केलं आहे असं म्हटलं आहे. द इथे म्हणजे एखादं वाक्य राहून गेलं इथं. ऑर्गनायझर ऑफ धिस इव्हेंट ह्या चॅम्पियनशिपचे ऑर्गनायझर सेड दॅट मुंबईकर वॉन द हार्ट ऑफ द ऑल म्हणजे हे थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. ऑन द ऑल कंटेस्टंट्स. ओके. महाराष्ट्र चीफ मिनिस्टर सेड दॅट ही ऑल्सो कॉंग्रॅच्युलेटेड हिम असं पाहिजे या ठिकाणी. ही अर्ज दॅट एव्हरीवन शुड लर्न फ्रॉम हिम अँड टेक हिज विन्स फ्रॉम हिम मोटिवेशन म्हणजे ऑर्गनायझरने सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या ठिकाणी की ह्या पद्धतीने त्याच्याकडून आपण मोटिवेशन घेऊ शकतो म्हणून. आता हा झाला फर्स्ट. सेकंडमध्ये स्टोरी टेलिंग आहे, स्टोरी रायटिंग. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी अशा पद्धतीने तुम्हाला एक हेडिंग देण्यात येईल आणि त्याचं आपल्याला ह्या याच्या पॅसेजमध्ये रूपांतर करायचं आहे. वन्स अपॉन अ टाईम देअर लिव्ड अ वूड कटर हू म्हणजे आता स्टोरी टेलिंग हुज नेम वॉज मोहनचंद. इन अ स्मॉल विलेज राहत होता, त्याचं नाव होतं मोहनचंद. ही ब्रॉट सम वूड म्हणजे काही लाकडं आणले त्याने अँड फ्रॉम द फॉरेस्ट जंगलातून. अँड सोल्ड देम म्हणजे जंगलातून आणायचे आणि सोल्ड देम इन द मार्केटमध्ये तो विकायचा. अँड अर्न ब्रेड अँड बटर म्हणजे ब्रेड अँड बटर इथं पाहिजे. ब्रेड अँड बटर आहे ऑलरेडी, ठीक आहे. ब्रेड अँड बटर म्हणजे आपलं रोजचं जो काही जीवनासाठी खाण्यासाठी अन्न वगैरे लागतं आहे
जीवन जगण्यासाठी तो कमवायचं, म्हणजे आपलं पोट भरायचं, उदरनिर्वाह करवायचं, बेटर अँड बेटर. ओके, फॉर हिज फॅमिली. वन डे, एके दिवशी, ॲज युजल ही वेंट इन टू द फॉरेस्ट, नेहमीप्रमाणे तो जातो तिथे, अँड स्टार्टेड कटिंग ड्रायवूड्स, आणि तो ड्रायवूड्स म्हणजे वाळलेले जे लाकडं आहेत ते कटिंग करायला सुरुवात करतो. त्यावेळेला ही ओके, फ्रॉम द टॉलेस्ट ट्री, म्हणजे टॉलेस्ट ट्री बघून तो कट करायला सुरुवात करतो. ॲक्सिडेंटली, अचानकपणे, ही ड्रॉप्ड हिज, ही ते एक्स पाहिजे, एक्स झालं इथे, एक्स. हिज ड्रॉप्ड, ही ड्रॉप्ड हिज एक्स पाहिजे ते, एक्स इन टू अ रिवर फॉलोविंग अलॉंग विथ द फॉरेस्ट, म्हणजे त्या ठिकाणी तो खाली, त्याचं कुऱ्हाड खाली पडल्यावर, मोहनचंद वेप्ट क्राईडली, तो त्या ठिकाणी थोडं नाराज होतो, रडत बसतो आहे. अँड ॲज धिस एक्स वॉज ओनली मीन्स ऑफ हिज लाईव्हलीहूड, जीवन जगण्यासाठी एक्स एकच त्याच्याकडे हे साधन होते, त्याच्यामुळे तो रडत बसला आहे. ही वॉज विपिंग अँड कर्सिंग हिज लक, म्हणजे तो त्याच्या नशिबाला दोष देत राहतो. तेवढ्यातच काय होते बघा, टेकिंग पिटी ऑन हिम द रिव्हर गॉड, म्हणजे समोर एक रिव्हर गॉड येतो, आणि आल्यानंतर डायव्ड इन टू द वॉटरमध्ये डायव्ड होत, म्हणजे उडी घेतं आहे, आणि उडी घेतल्यानंतर काय म्हणतं बघा की देव म्हणतं या ठिकाणी, अँड रिटर्न विथ द गोल्डन एक्स, आणि गोल्डन एक्स घेऊन त्या ठिकाणी परत देव वर येत आहे. आणि त्यानंतर मात्र काय होतंय काय बघा, दिस वॉज व्हॉट यू हॅड लॉस्ट, देवाने विचारतंय त्याला की तुझ्याकडून हरवलेलं हेच कुऱ्हाड आहे का. द गॉड आस्क्ड अबाउट द एक्स, मोहनचंद सेड दॅट इट वॉज नॉट, हे माझं नाही. द गॉड अगेन डायव्ड इन टू द रिव्हर, त्या नदीमध्ये पुन्हा एकदा उडी घेत आहे, अँड रिटर्न विथ द सिल्वर, पुन्हा एकदा सिल्वर ॲक्स घेऊन रिटर्न येते. आणि मोहनचंद मॉडेस्टली रिप्लाय, मोहनचंद अगदी नम्रपणे तो रिप्लाय करतो की इट वॉज नॉट माइन, हे पण माझं नाही. फर्दर ही सेड दॅट हिज एक्स वॉज ऑर्डिनरी आयरन मेड, आणि तो म्हणतो देवाला की माझं जे कुऱ्हाड होतं ते कुऱ्हाड असं कुठलंच म्हणजे हे नाही की सोन्याचं नाही किंवा सिल्वर नाही, एक साधं एक बनवलेलं जे आयरनमधून बनवलेलं होतं ते सांगतो आहे. आणि सांगितल्यानंतर मात्र पुन्हा याच्यावर काय उत्तर येतं आहे देवाकडून पहा की फर्दर ही सेड दॅट ही ओके देर वॉज, इथं वॉज पाहिजे, द गॉड वॉज असं पाहिजे, इथं थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. द गॉड वॉज प्लीज टू हिअर, म्हणजे देव खुश झालेला होता की टू हिअर दॅट हिज आन्सर, तो प्रामाणिक आहे हे देवाला कळालं आहे. अँड द गॉड डाईव्ह इन टू द रिव्हर, परत एकदा रिव्हरमध्ये डाईव्ह करतात देव, अँड ब्रॉड द वूड कटर्स ओरिजिनल आयरन एक्स, पुन्हा एकदा ते एक्स ओरिजिनल जे आहे ते घेऊन येतं आहे. अँड मोहनचंद वॉज ऑन क्लाउड, म्हणजे खूप आनंद होतो आहे त्याला, ऑन क्लाउड 9 म्हटलं की आनंदित होणे, खूप म्हणजे काय म्हणतो खूप आनंदित होणे. अँड देन ॲज ही गॉट हिज एक्स बॅक, तो मिळाल्यानंतर खूप आनंदित झाला, म्हणजे आनंद त्याला वाटलं खूप. ही थँक्ड द गॉड फॉर हिज डीड, म्हणजे देवाला तो प्रार्थना करतो. अशा पद्धतीने इथे एक स्टोरी तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, थांबतो इथे. धन्यवाद.